चला तर नॉनव्हेज लवर पटापट हजेरी लावा. तर बघा आज चमचमीत अशी अंडा बिर्याणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं पाहिजे, अगदी मोजून 10 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी आहे. तर चला नक्की ट्राय करा बरं. काय बघा कशी चमचमीत अशी दिसते की नाही. आणि ही स्वतः मी बनवते ती रेसिपी आहे. अगदी साधी सोपी आहे आणि झटपट बनणारी आहे. तर चला पुढे रेसिपी बघूयात. नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि सातारकर मराठी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा इथं मी कांदा कट करून घेतला आहे आणि टोमॅटो कट केला आहे आणि हे आलं मी किसून घेते. मला जास्त मसाल्याचा तामझाम नाही आवडत. कोणतंही मिक्सरला वाटण वाटायचं नाही आहे. बिना वाटणाची ही रेसिपी बनवणार आहे मी. तर अद्रक बघा किसून घेतलेला आहे आणि थोडेच खडे मसाले पण टाकलेत. तर बासमती तांदूळ घेतलेला आहे मी. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता. तर चला गॅस पेटवून घेतलेला आहे. त्याच्यावरती ठेवायची आहे एक कढई. तर बघा इथे कढई ठेवून घेतलेली आहे मी. कढई ठेवली की नंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तर बघा तेल टाकून घ्यायचं. 2 पळ्या तेल टाकणार आहे कारण मला त्याच्यामध्ये अंडीसुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणून आधीच 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे मी. आणि चमच्याला असं जो आपला मॅगी खायचा चमचा असतो ना, काटे चमचा, त्याने असं हे करून घ्यायचं, छिद्र पाडून घ्यायचे जेणेकरून आतमध्ये मसाला वगैरे गेला पाहिजे म्हणून. आणि कडकडीत तेल गरम झाल्याच्या नंतरच अंडी तेलामध्ये सोडून घ्यायची, म्हणजे अंडी कढईला चिटकत नाहीत. तर काही खास टिप्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढे जाऊन. तर नक्की व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा अंडी मी याच्यामध्ये सोडून घेतलेली आहेत. तर तुम्ही म्हणाला तर 3च अंडी का घेतलेस, तर आमच्या घरामध्ये मिस्टर जे कारभारी आहेत आमचे ते प्युअर व्हेजिटेरियन आहेत आणि पिल्लू आणि मी दोघेच जण खायला आहे. तर म्हणून म्हटलं चला आमच्या दोघांसाठीच बनवूयात. तर बघा मस्तपैकी आपल्या अंडी फ्राय करायला टाकलेली आहेत मी. तर उलती पालती करून घ्यायची. मस्तपैकी त्याला गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे. तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडे थोडे मसालेसुद्धा टाकू शकता जेणेकरून अंड्याला ते कोट होतील. पण मी नाही टाकत कारण नंतर बिर्याणीमध्ये आपोआप मसाले टाकणार आहोत, ते लागणारच आहेत, म्हणून मी टाकून घेत नाही. तर अंडी काढून घ्यायची. नंतर त्याच्यामध्येच टाकायचा आहे आपल्याला कांदा. कांदा मी बिर्याणीसाठी पहिला तळून नाही घेत आहे कारण मी दम बिर्याणी नाही बनवत आहे, नॉर्मलच बिर्याणी बनवते आहे, म्हणून मी कांदा तळून नाही घेत. त्यामुळे ह्याच्यामध्येच कांदा जास्तीचा फ्राय करून घ्यायचा. जेवढा गोल्डन कलर करता येईल आपल्याला कांद्याचा तेवढा करून घ्यायचा आहे. तर बघा मस्तपैकी कांदा पण फुल गॅसवर तळून घ्यायचा आहे. नंतर कांदा तळून झाला की मध्ये आपण जागा करून घेणार आहोत. जागा करून घेणार तिथे हे अद्रक जे आपण किसलेलं होतं ते टाकून घेणार आहोत. नंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे लसूण. मी कोणतंही वाटण मिक्सरला वाटलेलं नाही आहे. तर लसूण पण मी चेचून घेतलेलं आहे, अद्रक किसून घेतलेलं आहे. तर मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत खडे मसाले. खडे मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे दालचिनी, काळी मिरी आणि तेजपत्ता घेतलेला आहे. तुम्हाला जर एक्स्ट्राचे खडे मसाले कोणते आवडत असतील तर तेही तुम्ही ॲड करू शकता. तर बघा ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकूनसुद्धा फ्राय करून घेतलं व्यवस्थित. नंतर ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला टोमॅटो. जो बारीक कट करून मी टोमॅटो घेतला होता तो टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर बघा टोमॅटोसुद्धा आपण टाकून घेतलेला आहे. तर टोमॅटो टाकल्यानंतर तोही व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा. तर बघा टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मीठ तांदळाला आणि ज्या या भाजीला पुरेसं होईल एवढं मीठ टाकून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला चवीनुसार मीठ लागेल तेवढं तुम्ही टाकून घ्या बरं काय. तर बघा मस्तपैकी आता मीठही टाकून घ्यायचं. नंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. नंतर टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत थांबायचं. नंतर त्याच्यामध्ये राहिलेले जे पावडर मसाले आहेत ते टाकून घ्यायचे. तर बघा इथे टाकलेलं आहे हळद, अर्धा चमचा टाकलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे धना पावडर. तुमच्याकडे जर जिरा पावडर असेल तर तीही टाकू शकता. मी गरम मसाला वरतून कोणताही ॲड केलेला नाही आहे कारण खडे मसाले मी टाकलेले आहेत त्यामुळे. तर इथं बघा घरगुतीचे जे आपलं लाल तिखट असतं, जी याला आपण चटणी बोलतो, ते टाकून घेतलेलं आहे 1 चमचा. कारण पिल्लू खाणार आहे त्यामुळे मी मीडियम तिखट बनवत आहे. तुम्हाला जर जास्तीचं तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्तीचं तिखटही करू शकता. तर बघा हे मस्तपैकी मसालेसुद्धा त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे जो आपण धुवून घेतलेला तांदूळ होता ना, त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. नंतर तो तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तांदूळ मस्तपैकी अर्धा ते पाऊण तास मस्तपैकी भिजून निघालेला आहे, त्यामुळे याच्यामध्ये तांदूळ पटकन शिजला जातो. तर बघा मस्तपैकी आपण तांदूळही टाकून घेतला. नंतर तांदूळ जास्त असं ढवळत बसायचं नाही कारण तांदूळ भिजल्यामुळे त्याचा तुकडा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे तांदूळ वरचेवरच हलवून घ्यायचं, जास्त त्याला असं उलतापालता करायला जायचं नाही. तर बघा आता मस्तपैकी आपण तांदूळसुद्धा टाकून घेतला. इकडे मी हे गरम पाणी करून घेतलं होतं जे की बिर्याणीमध्ये टाकायचं आहे. तांदूळ तुम्ही जेवढा घेता त्याच्या तिप्पट पाणी घ्यायचं जर तुम्ही तांदूळ भिजवून ठेवणार नसाल तर. आणि जर तांदूळ तुम्ही भिजवून ठेवणार असाल तर त्याच्या दुप्पट पाणी घेतलं तरी चालेल. जसं तुमचा तांदूळ असेल, जुना तांदूळ असेल तर पाणी लागतं, कमी लागतं किंवा जास्त लागतं असं असतं. तर तुमच्या ह्याच्यानुसार तांदळामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता.
तर बघा आता पाणी ॲड केलेलं आहे, मी दुप्पट पाणी घातलेलं आहे कारण तांदूळ माझा पूर्णतः भिजलेला आहे, त्यामुळे दुप्पट पाणी घालून घेतलेलं आहे मी. आणि नंतर याच्यामध्ये जे आपण फ्राय करून घेतलेली अंडी आहेत ती सोलून घ्यायची. जर थोडीशी अंडी जी आहे ती राईसमध्ये खाली रोवून घ्यायची थोडीशी, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णतः मसाला जातो. आणि हे घातल्यानंतर जास्तीचं असं ढवळत नाही बसायचं, नाही तर ढवळत बसलं तर कसं तांदूळ तुटण्याची शक्यता असते त्यामुळं. तर बघा मस्तपैकी आपली आता बिर्याणी होणार आहे. अगदी 10 मिनटामध्ये बनते, काही जास्त त्याला तामझाम करायची गरज नाही लागत. तर बघा आता मी झाकण ठेवून शिजवून घ्यायला घेतलेली होती. तर बघा मस्तपैकी पाणी सुकायला लागलेलं आहे आणि तांदूळ पण तर बघा आता आपली बिर्याणी मस्तपैकी तयार झालेली आहे. तर चला आता सर्व करून घेऊया. तर बघा मस्तपैकी सुटसुटीत एक ना एक तांदूळ सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे आणि मस्त चमीत अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे. थोडंसं डेकोरेशन करूया म्हणजे खाणाऱ्यालासुद्धा छान वाटतं आणि देणाऱ्यालासुद्धा छान वाटतं, बरोबर की नाही मंडळी. तर चला तर बिर्याणी खायला या आणि चॅनलला तेवढं जातं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.